फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण बाल हक्क संरक्षण आयोग 2005 त्याची कार्य, रचना, कार्यकाळ, निवड तसेच राष्ट्रीय आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हे केव्हा स्थापन झाले आणि ते कशा पद्धतीने त्यांची कार्यरचना, कार्यकाळ, मंडळ आणि निवड हे होत असते हे या ठिकाणी बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं आहे. आवडलं असेल तर लाईक करायचं आहे, नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केलेलं असेल, आवडलं असेल तर इतरांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करायला विसरायचं नाही आहे. चला तर मग आपण वही आणि पेन घेऊन बसा, महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घ्या. यामध्ये हा फोटो जो तुम्हाला दिसत आहे, हा फोटो जो आहे हा एल्गिन्स्टाईनचा आहे. आता एल्गिन्स्टाईन जेब म्हणून इंग्रजी समाजसेविका होती. यांनी 1919 सेव्ह द चिल्ड्रन नावाची एक संघटना स्थापन केलेली होती आणि या संघटनेनुसार लीग ऑफ नेशनने नंतर एक जिनिव्हा घोषणा केली. 20 नोव्हेंबर 2014 रोजी ही जिनिव्हा घोषणा केलेली आहे. आता या घोषणाचा काय संबंध आहे तर 1919 सेव्ह द चिल्ड्रन नावाची जी संघटना आहे, सेव्ह द चिल्ड्रन यावरूनच तुम्हाला लक्षात येईल आणि एग्लेन्टाईन जेब यांनी ही सुरुवात केलेली आहे. बालकांच्या संबंधित सर्व जे कायदे असतील याचा एक सर्वात बेस म्हणून या संघटनेकडे पाहिलं जातं. जिनिव्हा घोषणा ही 20 नोव्हेंबर 1924 करण्यात आलेली होती. बाल हक्कांचे विकास व कल्याण करणारं पहिलं पाऊल म्हणून या घोषणेकडे पाहिलं जातं. यामध्ये 5 तत्वे होती. बालक म्हणून 18 वर्ष पूर्ण 18 वर्ष असं बालक म्हणून डेफिनेशन करण्यात आलेली होती आणि या जिनिव्हा घोषणाच्या आधारावरच नंतर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ चिल्ड्रन्स यालाच आपण आपल्या भाषेमध्ये एक प्रकारे CRC असं सुद्धा म्हणून लक्षात ठेवू शकतो, कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ चिल्ड्रन्स म्हणून. ठीक आहे. तर आता याची जी स्थापना आहे, ह्याचा जो स्वीकार आहे, स्थापना आहे, ही 20 नोव्हेंबर 1989 रोजी केलेली आहे. आता यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, 20 नोव्हेंबर या दोन्हीही डेट जिनिव्हा घोषणा आणि इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ चिल्ड्रन्ससाठी आहेत. तर या जो स्वीकार आहे तो 20 नोव्हेंबर 1989 केला. कार्यान्वित 2 सप्टेंबर 1990 झाली. तर भारताने या CRCचा स्वीकार 11 डिसेंबर 1992 रोजी केलेला आहे. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट यामध्ये लक्षात घ्या, ही आहे की वर्ल्ड चिल्ड्रन डे म्हणजे जागतिक बालदिन जो आहे हा 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आता का केला जातो? कारण जिनिव्हा घोषणा आणि CRC यांची डेट एकच आहे. तर मित्रांनो, जिनिव्हा घोषणा झाल्याच्या नंतर एक युनायटेड नेशन्स ऑफ चिल्ड्रन इन्क्वायर फंड म्हणून एक स्थापन केलेला होता 1946. त्याचंच स्वरूप नंतर 1953 युनिसेफमध्ये झालेलं आहे. हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ चिल्ड्रन्स यामध्ये काही महत्त्वाची कलमं आणि त्याची तरतूद आपण बघणार आहोत. त्याचा अभ्यास किंवा त्याच्यामधील पॉईंट्स तुम्हाला भारतीय घटनेतील शिक्षणविषयक तरतुदींसोबत तुम्हाला करता येईल. यामध्ये 23 नंबरचं जे कलम आहे हे अपंग बालकांना अधिकार देण्याचं कलम आहे. हे CRC मधील कलम आहेत. हे पूर्ण जागतिक लेवलवरचे आहेत. 24 नंबरचं कलम जे आहे हे चांगलं आरोग्य मिळविण्याचा अधिकार आहे. 26 नंबरचं कलम सामाजिक सुरक्षेचा अधिकार मिळविण्याचा कलम आहे. 27 नंबरचं कलम चांगल्या राहणीमानाचा अधिकार मिळविण्याचा आहे. 28 नंबरचं कलम हे शिक्षणाचा अधिकार मिळविण्याचा आहे. 29 नंबरचं कलम यामध्ये शिक्षणाचा वापर करून बालकांचा सर्वांगीण विकास करणे यासाठीचा आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी हे लिहून घेऊ शकता. ओके. 32 नंबरचं जो कलम आहे यामध्ये आर्थिक पिळवणूक व बालमजुरीसाठी बालकांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा हे कलम आहे. आणि कलम 35 बालकांच्या अपव्यापारावरती व विक्रयावरती बंदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की यामध्ये खास करून 54 कलमं आहेत आणि त्याची 3 आधार तत्व आहेत. तर ती 3 आधार तत्व कुठली कुठली असतील तर भेदभावास नकार, मुलांचं हित किंवा बालकेंद्रित दृष्टिकोन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालकांचा सहभाग. या गोष्टींवरती ही 3 त्याची आधार तत्व आहेत. ही नोट डाऊन करून घ्यायची आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, भेदभावास नकार, मुलांचे हित किंवा बालकेंद्रित आणि बालकांचा सहभाग. तसेच या संहितेमध्ये म्हणजे बालक संहिता म्हणून CRCला बघितलं जातं. याच्यामध्ये 4 प्रकार आहेत विभागणीचे कलमांच्या. तर ती कुठली कुठली आहेत तर त्यामध्ये ती आहेत पहा, जगण्याचा हक्क नंबर 1, कारण तो तर सर्वांसाठी महत्त्वाचाच आहे. त्यानंतर विकासाचा हक्क आहे. विकास मग शिक्षणाद्वारे केला जातो. पुढे संरक्षणाचा हक्क आहे. संरक्षणामध्ये मग त्यामध्ये कायद्याद्वारे एक अधिकारांची प्राप्ती आणि सहभागाचा हक्क, यामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य वगैरे वगैरे
ह्या गोष्टी आहेत. त्यात जगण्याचा हक्क, विकासाचा हक्क, संरक्षणाचा हक्क आणि सहभागाचा हक्क. असं तुम्हाला एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं की CRCमध्ये खालीलपैकी कुठल्या विभागणीमध्ये कलमांची विभागणी केलेली आहे, यापैकी वेगळं सांगा. मग त्यात जगण्याचा आहे, विकासाचा आहे, संरक्षणाचा आहे आणि सहभागाचा देखील आहे. आधार तत्व कुठली कुठली बघितली आपण, त्यामध्ये बालक केंद्रित, बालकांचा सहभाग आणि भेदभावास नकार. ठीक आहे. आता पुढे आपण आपल्या महत्त्वाच्या कायद्याकडे येऊया, जो परीक्षेला आपल्याला विचारला जाणार आहे. त्यावरती थोडक्यात चर्चा करूया. बाल हक्क संरक्षण आयोग 2005 आहे. तर यामध्ये बाल हक्क संरक्षण आयोग 2005 म्हणून जो कायदा करण्यात आलेला आहे, तर त्याच्यामध्ये एकूण जर बघितले आपण तर 37 त्यामध्ये कलमं आहेत आणि प्रकरणं 7 आहेत. ओके. तर त्यातलं पहिलं प्रकरण आहे प्रारंभिक, दुसरं प्रकरण आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, तिसरं प्रकरण आहे आयोगाची कार्य व अधिकार, 4 आहे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, 5वं आहे बाल न्यायालय, 6वं आहे वित्त व लेखा परीक्षण आणि 7वं आहे संकीर्ण. ठीक आहे. तर बाल हक्कांच्या संबंधित आपण हे जे आयोगातील कायदे आहे 2005 याची इम्प्लिमेंटेशन जे आहे ही 20 जानेवारी 2006 पासून लागू करण्यात आलेली आहे. बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 मध्ये करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर सोडून हा 20 जानेवारी 2006 पासून लागू करण्यात आलेला होता. आता त्यामध्ये एंट्री जम्मू अँड काश्मीरची झालेली आहे. आता यामध्ये महत्त्वाच्या काही कलमं आपण थोडक्यात बघणार आहोत, ज्यावरती क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. क्वेश्चनमध्ये जोड्या लावा सुद्धा येऊ शकतात किंवा सरळ सरळ तुम्हाला एखादं कलम त्यामधलं विचारलं जाऊ शकतं. आता कुठलं कलम ते पण मी या ठिकाणी सांगतो. 3 नंबरचं कलम आणि 17 नंबरचं कलम हे महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करण्यासंबंधित आणि 17 नंबरचं कलम राज्य बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करण्यासंबंधित आहे. आता 14 नंबरच्या कलमामध्ये तपासाचे अधिकार या राष्ट्रीय बाल हक्क आयोगाला दिलेले आहेत. नागरी प्रक्रिया संहिता 1908 नुसार आयोगाला कुठल्याही व्यक्तीस समन्स बजावणे असेल किंवा त्याला हजर राहण्यासाठी समक्ष देणे असेल, पुराव्याचं परीक्षण करणे असेल, शपथेवरती साथ घेणे असेल, कोणत्याही न्यायालयातून किंवा कार्यालयातून कुठल्याही प्रकारच्या स्वरूपाची माहिती किंवा दस्तऐवज मागवायचे असतील तर हे अधिकार त्या ठिकाणी या तपासाच्या अधिकारामध्ये आलेले आहेत. नावातच आहे तपासाचे अधिकार. त्यामध्ये मग सक्षम हजर राहणे, पुराव्याचे परीक्षण करणे, शपथेवरती साक्ष घेणे आणि न्यायालयातून किंवा कार्यालयातून माहिती आणि दस्तऐवज मागवणे इत्यादी अधिकार या ठिकाणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला आहेत. कार्यसुद्धा आपल्याला ऑप्शनमध्ये विचारले जाऊ शकतात. एखादं कार्य त्यातलं वेगळं असू शकतं. हे सुद्धा त्या ठिकाणी पाहायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं. 17 नंबरचं कलम बघितलं आहे आपण. 25 नंबरचं आहे बाल न्यायालय. आता यामध्ये राज्य सरकार अधिसूचनेद्वारे उच्च न्यायालयाच्या संमतीनं राज्यात कमीत कमी एक बाल न्यायालय स्थापन करेल किंवा प्रत्येक जिल्ह्यातील सत्र न्यायालयाला याकरिता नियुक्त करण्याचं जाहीर करेल. मग इतर कायद्यान्वये या आधीच कामासाठी असे न्यायालय जर अस्तित्वात असेल तर नव्याने न्यायालय स्थापन करण्याची गरज असेल का? अजिबात नाही. तर या ठिकाणी हे सुद्धा लक्षात घ्या. पुढे 26 नंबरचं कलम आहे विशेष सरकारी अभियोग्यता. यामध्ये कमीत कमी 7 वर्ष अभियोक्ता म्हणून अनुभव असलेला व्यक्ती हा राज्य सरकार बाल न्यायालयासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून त्या ठिकाणी नियुक्तीसाठी पात्र असेल. आता हे सर्व झाल्यावर आपण या ठिकाणी आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग याबद्दलची माहिती बघणार आहोत. यामध्ये राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग याचं जे तुम्हाला लोगो दिसत आहे तर या लोगोमध्ये भविष्यो रक्षति रक्षितः असं त्या ठिकाणी एक स्लोगन आपल्याला दिसत आहे. यामध्ये जे भविष्याची रक्षा करतात, ओके, त्यामध्ये जे भविष्याची रक्षा करतात त्यांची भविष्य रक्षा करते अशा पद्धतीने या ठिकाणी एक त्याचं जे ब्रीदवाक्य आहे हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. बऱ्याच संस्था आहेत, त्यांचे ब्रीदवाक्य काय आहेत किंवा कुठले आयोग असतील तर त्याचे काही ब्रीदवाक्य आहेत हे संस्कृत भाषेमधून असतात आणि त्याचा मराठीमधून अर्थ काय होतो हे सुद्धा आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहायचे. आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं जे तुम्ही या ठिकाणी जे लोगो बघत आहात तो लोगो लक्षात घ्या. कधी कधी आपल्याला चित्रात्मक स्वरूपामध्ये लोगोसुद्धा या ठिकाणी विचारलं जाऊ शकतो. NCPCR. ठीक आहे. तर आता यामध्ये बघा स्थापना 5 मार्च 2007 रोजी झालेली आहे आणि मुख्यालय याचं दिल्ली आहे. कार्यकाल 3 वर्ष आहे. वयोमर्यादा 65 वर्ष व 60 वर्ष आहे. म्हणजे कार्यकाल जो असतो हा कार्यकाल अध्यक्ष किंवा सदस्य यांना जास्तीत जास्त 2 वेळेस पद धारण करता येतं आणि हा कार्यकाल 3 वर्षाचा असतो. म्हणजे एकाची टर्म 3 वर्ष एका आयोगाची. आता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एखादा अध्यक्ष असेल किंवा सदस्य असेल हा 2 वेळेस म्हणजे त्या ठिकाणी
त्याची वयोमर्यादा 65 वर्ष किंवा 60 वर्ष ह्या दोन्हीपैकी जी जास्त असेल त्या ठिकाणी ते लक्षात घेत असतात. उदाहरणार्थ 64 वर्षाचा एखादा अधिकारी आहे, तो अध्यक्ष झालेला आहे आणि तो अध्यक्ष झाल्यावरती त्याला 65 वर्ष पूर्ण झाली तर लगेच तो काय होऊ शकतो, त्या ठिकाणी एका वर्षातच तो त्या ठिकाणी पदावरून पदमुक्ती होऊ शकतो. तर 3 वर्ष, मग समजा जर त्याचं वय 61 असेल तर तो कमीत कमी कार्यकाल 3 वर्ष म्हणजे 64 वर्षापर्यंत 3 वर्षापर्यंत तो त्या ठिकाणी राहू शकतो. मग याच्यापैकी जे निश्चित असेल, कमी असेल ते त्या ठिकाणी लागू होत असतं. आता 60 वर्ष जी या ठिकाणी दिलेली आहेत, हे 60 वर्ष सदस्यांसाठी आहे. आता रचनेमध्ये बघा, अध्यक्ष एक असतो आणि 6 सदस्य असतात. ठीक आहे. तर यामध्ये एक अध्यक्ष आणि 6 सदस्य, त्यासाठी बालकांच्या विकासासाठी कार्य केलेली जी व्यक्ती असेल, हे लक्षात घ्या. अध्यक्ष म्हणून कोणाला निवडलं जातं, तर बालकांच्या विकासासाठी एखादी कार्य केलेली जी व्यक्ती असते ती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी असते. सदस्य म्हणून कोणाला निवडलं जातं, तर काही क्षेत्र ठरवलेली आहेत, त्यापैकी कमीत कमी 2 महिला असाव्यात, बाकी या 6 सदस्यांपैकी. तर त्यामध्ये क्षेत्र आहेत शिक्षण, दुसरं आहे बालकांचे आरोग्य, कल्याण, काळजी आणि विकास. नंतरचं क्षेत्र आहे बाल कामगार प्रतिबंध. नंतरचं क्षेत्र आहे बाल मानसशास्त्र व समाजशास्त्र. नंतरचं क्षेत्र आहे बालकांच्या कायद्याविषयीचे क्षेत्र. आणि नंतरचं क्षेत्र आहे बालकांच्या न्याय क्षेत्र किंवा दुर्लक्षित किंवा अपंग मुलांचं जे काही क्षेत्र असतं, ते दुर्लक्षित मुले किंवा एक प्रकारचं सामाजिक शास्त्रांमधून किंवा सामाजिक शास्त्र तर पाहिलंच आपण, परंतु त्यात अपंग किंवा बालन्याय क्षेत्र यांच्यामध्ये चालू असतं. आता इथं पुढे पात्रता जी आहे, ही पात्रता मानवी हक्क किंवा बाल हक्कांचे उल्लंघन केल्याच्या कोणत्याही पूर्व इतिहास नसलेली वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्त होण्यास त्या ठिकाणी ती पात्र असते. आता पुढे चालू अध्यक्ष जे आपण आहेत ते बघितले, यामध्ये चालू अध्यक्ष जे आहेत यामध्ये थोडक्यात लक्षात घ्या, मी रिवाईज करतो थोडंसं. चालू अध्यक्ष 3 वर्षासाठी किंवा वयाची 65 वर्षापर्यंतची असतात आणि त्यांची निवड कशी होते हे सुद्धा आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट, आत्ताचे अध्यक्ष कोण आहेत, तर ते आहेत प्रियांक कानुंगो. ऑक्टोबर 18 पासून ते आहेत. आणि सर्वात पहिले अध्यक्ष शांता सिन्हा या होत्या. 2007 ते 2013 पर्यंतच्या कालावधीमध्ये होत्या. 2013 ते 15 2 वर्षासाठी कुशल सिंग आलेले होते. आणि त्यानंतर स्तुती नारायण कक्कर 2015 ते 18 यामध्ये तिसऱ्या अध्यक्ष म्हणून त्या आलेल्या होत्या. आता यामध्ये आयोगाचे अधिकार जे आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. सिव्हिल कोर्टाचे जे अधिकार असतात त्यांना ते अधिकार आधारित हक्क असतील. भारताच्या कुठल्याही भागातील कोणत्याही व्यक्तीवर शपथ लादणे आणि ती लागू करणे, कोणत्याही दस्तऐवजांचा शोध व त्यांचे उत्पादन, कायदेशीर बाबी व साक्षींची मागणी करणे आणि कुठल्याही सार्वजनिक माहितीची किंवा कोणत्याही कायदेशीर कार्यालयातून प्रतीची मागणी करणे, आयोगाच्या दस्तऐवजांचा पाहणीसाठी साक्षीदार नेमणे. तसेच पुढे ही जी अधिकार आपण बघितले थोडक्यात, ही अशा पद्धतीचे आयोगाचे अधिकार असतात. त्याचे स्क्रीनशॉट करून घ्या आणि एक स्क्रीनशॉट करून घेतल्यानंतर नोटमध्ये लिहून घ्या. एकदा लिहिल्यावरती तुमच्या थोडंसं लक्षात राहून जाईल. पुढे राष्ट्रीय बालहक्क आयोगाची कार्य जर थोडक्यात बघितली आपण, तर बालहक्क संरक्षणाचा परिणाम करणाऱ्या कायद्याचे व सुरक्षा उपायांचे परीक्षण करण्यासाठी अंमलबजावणीसाठी सल्ला देणे, म्हणजे एक प्रकारे जी CRC आपण बघितली सुरुवातीला, ती CRC म्हणजे जागतिक बाल हक्क परिषद जे आहे त्याच्या संरक्षणासून त्यांच्यानुसार जे संरक्षणाचे हक्क किंवा प्रचलन हक्क दिलेले आहेत, मानके दिलेले आहेत, त्यानुसार आयोग काही उपक्रम राबवत असतो, काही कामं करत असतो. त्यामध्ये त्यांच्या परीक्षण व प्रभावी अंमलबजावणीसाठी सल्ला देणे असेल. पुढे सुरक्षा उपायांबाबत वार्षिक किंवा सांगेल त्यावेळी अहवाल केंद्र सरकारला सादर करणे, बालहक्क भंगाची चौकशी करून कारवाई करण्याचा सल्ला देणे, अन्यायग्रस्त बालकांना बाल हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या घटकांचे परीक्षण करणे व उपाययोजना सुचविणे, विशेष काळजीची गरज असणाऱ्या मुलांच्या प्रकरणात लक्ष घालून योग्य उपाययोजना सुचविणे, आंतरराष्ट्रीय करार व साधनांचा अभ्यास करून धोरण व कार्यक्रमांचे पुनर्विलोकन करून चांगल्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना सुचविणे, बाल हक्कांच्या क्षेत्रात संशोधन करणे, समाजात बाल हक्क साक्षरता पसरविणे व जागृती करणे, बालगृहे व बालसुधारगृहांची पाहणी करणे, सुधारणा सुचविणे आणि बालकांच्या तक्रारीबाबत
चौकशी करून स्वतःहून कृती करणे हे एक त्या ठिकाणी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचं या ठिकाणी कार्य आहे. पुढे आता आपण राज्य बालहक्क संरक्षण आयोग पाहणार आहोत. यामध्ये स्वप्न बलशाली राष्ट्रांचे मालमत्तांच्या सन्मानाचे. आता बालहक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये याचं जे ब्रीदवाक्य आहे हे स्वप्न बलशाली राष्ट्रांचे बालमतांच्या सन्मानाचे, हे लक्षात घ्या. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची जी स्थापना आहे ती 24 जुलै 2007 रोजी करण्यात आलेली आहे. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. कार्यकाल 3 वर्षाचाच आहे. वयोमर्यादा 65 वर्ष ते 60 वर्ष अशा पद्धतीची या ठिकाणी आपण पाहत आहोत. लक्षात घ्या एक महत्त्वाची गोष्ट, यामध्ये सेम कंडिशन राज्य बालहक्क संरक्षण आयोगावरची सुद्धा आहे, 65 वर्ष व 60 वर्ष. रचना आणि अध्यक्ष सदस्य बघितले तर अध्यक्ष हे बालविकासाच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी व्यक्ती असते. सदस्य 6 असतात, त्यापैकी 2 महिला असणं आवश्यक आहे. मग विभाग कुठले आहेत तर राष्ट्रीय संरक्षण आयोगाचे जे विभाग आहेत, क्षेत्र आहेत, तेच याचे सुद्धा क्षेत्र आहेत. हे 6 क्षेत्रामधून 6 नामांकित व्यक्ती असतात, त्यापैकी किमान 2 महिला असाव्यात. या ठिकाणी पात्रता जी आहे ही कुठल्याही बालहक्कांचं उल्लंघन न केलेली व्यक्ती या क्षेत्राची आयोग अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्त होऊ शकते आयोगाची. पुढे निवड समिती जी आहे ही 3 सदस्यीय निवड समिती असते. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची शिफारस करण्यासाठी हे 3 सदस्यीय निवड समिती असते. प्रश्न विचारला जाऊ शकतो की यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर त्यामध्ये माननीय मंत्री महिला व बालविकास मंत्री अध्यक्ष म्हणून असतात, तर राज्यमंत्री या उपाध्यक्ष म्हणून सदस्य म्हणून असतात, आणि नामांकित बाल समाज सेविका असेल क्षेत्रातील तर ती एक सदस्य म्हणून या 3 सदस्यीय निवड समितीद्वारे अध्यक्ष आणि सदस्यांची निवड केली जाते. चालू अध्यक्ष प्रवीण घुगे हे आहेत. आता हे 5वे अध्यक्ष आहेत. यापूर्वी मीनाक्षी जयस्वाल या पहिल्या राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष होत्या. वंदना कृष्णा यासुद्धा प्रभारी होत्या आणि उज्ज्वल उके यासुद्धा प्रभारी होत्या. नंबर 3 क्रमांकावरती प्रभारी सोडून जर आलेले होते तर संजय कुमार होते आणि त्यानंतर प्रवीण घुगे होते. तर सर्वात पहिल्यांदा मीनाक्षी जयस्वाल, त्यानंतर वंदना कृष्णा प्रभारी, उज्ज्वल उके यासुद्धा प्रभारीच होत्या, संजय कुमार हे अध्यक्ष होते अधिकृत, आणि प्रवीण घुगे हे सुद्धा आता जे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. आता अधिकृत म्हणतोय आपण, बरोबर, पण यामध्ये एक प्रकारे प्रभारी चार्ज आलेला असतो. प्रभार निवड त्याची केलेली असते, काही कारणास्तव अध्यक्षाची निवड जर थांबली असेल तर. ठीक आहे. तर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग नियम 2010 असं या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घेऊ. का? कारण अधिनियमातील तरतुदींना आयोगाला कामकाज करण्यासाठी आवश्यक असे नियम महाराष्ट्र शासनाने 31 मे 2010 रोजी प्रसिद्ध केलेले होते, आणि या नियमानुसारच राज्य बाल हक्क संरक्षण आयोग नियम 2010 असं या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घेतो. आणि यावरूनच नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी थोडक्यात संरक्षणासाठी आयोगामार्फत 2010 मध्ये एका प्रायोगिक तत्वावर बालबंधू योजना म्हणून चालवलेली असते. ती राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून चालते, हे लक्षात घ्या. बालबंधू योजना म्हटलं की राज्य बाल हक्क संरक्षण आयोग लक्षात घ्यायचं, आणि जे महाराष्ट्र शासनाने नियम 2010 मध्ये केले त्यावेळेसपासूनच प्रायोगिक तत्वावर बालबंधू योजना ही नक्षलग्रस्त भागातील मुलांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण योजनेमधून देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आपण आयोगाची कार्य थोडक्यात बघूया. बालहक्कांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या सुरक्षा उपायांचा आढावा घेणे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारस करणे, सुरक्षा उपायांविषयी नियमितपणे आणि दरवर्षी अहवाल तयार करणे, बालहक्कांच्या भंगाबाबत चौकशी करून अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्याची शिफारस करणे. स्वतः कारवाई करत नाही, शिफारस करावी लागते. मुलांच्या हक्कांना बाधा येणाऱ्या दहशतवाद, जातीय हिंसाचार, दंगली, नैसर्गिक आपत्ती, कौटुंबिक हिंसाचार, HIV एड्स देहविक्रय, चुकीचा उपचार, छळ आणि पिळवणूक, पोर्नोग्राफी, कुंटणखाना या सर्व क्षेत्रांचा अभ्यास करून शिफारशी करणे हे या आयोगाची कार्य आहेत. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांच्या प्रकरणात लक्ष घालणे आणि मानसिकदृष्ट्या निराश, उपेक्षित असणाऱ्या तसेच बालगुन्हेगार, निराधार मुले, तुरुंगातील बालगुन्हेगार यांच्या प्रकरणांची चौकशी करून उपायांची शिफारस करणे. बऱ्याचशा पिक्चरमध्ये तुम्ही बघत असताल की या ठिकाणी असे काही बालगुन्हेगार असतात, त्यांना एका वकिलामार्फत एखादी कथा ही पिक्चरच्या स्वरूपात दाखविण्यात आलेली असते. पुढे
आंतरराष्ट्रीय अभ्यास करार करणे आणि सध्याची धोरणे, उपक्रम यांचा आढावा घेऊन बालकांच्या सर्वाधिक हिताकडे लक्ष देणे, समाजाच्या अनेक स्तरावर बालहक्कविषयक साहित्यांचा प्रसार व त्यासाठी प्रकाशन, प्रसारमाध्यमे आणि परिसंवाद आदींचा वापर करणे, राज्य सरकार अथवा अन्य यंत्रणांच्या नियंत्रणाखाली असलेल्या बालगुन्हेगार कोठड्यांची तपासणी करणे आणि बालहक्कांचा भंग झालेल्या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन त्याचा तपास करणे हे एक प्रकारे या ठिकाणी या आयोगाची कार्य आपण थोडक्यात या ठिकाणी पाहिलेली आहेत. रिव्हिजनसाठी आपण जर बघायचं म्हटलं तर या आयोगावरती अध्यक्ष निवड असेल, सदस्य निवड असेल, त्यांची क्षेत्र असतील, त्यांची कार्य असतील किंवा त्या संदर्भात कायदे असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तसेच CRC मधील काही महत्त्वाचे कलम्स असतील, शिक्षणाचा अधिकार कुठला आहे हे त्या ठिकाणी आपण थोडक्यात पाहू शकतो. म्हणजे 5 मार्च 2007 रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली. अधिनियम 2005चा आहे. भविष्यो रक्षती रक्षितः, म्हणजे जे भविष्याची रक्षा करतात त्यांची भविष्य रक्षा करतात. महाराष्ट्र राज्य आयोगाचं ब्रीदवाक्य स्वप्न बलशाली राष्ट्रांचे बालमतांच्या सन्मानाचे. 24 जुलै 2007च्या शासन निर्णयानुसार हा आयोग त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. आणि केंद्र शासनाने बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये 20 जानेवारी 2006 रोजी जो प्रकाशित केलेला होता, त्यामध्ये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय आयोग स्थापन करण्याचं सांगितलेलं होतं. त्यानुसार त्या ठिकाणी ते स्थापन करण्यात आलेले आहेत. अध्यक्ष सदस्य जास्तीत जास्त 2 वेळा पद धारण करतात. कार्यकाल 3 वर्षाचा असतो. त्रिसदस्यीय समितीद्वारे राज्य संरक्षण आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात येते. एक महिला व बालविकास मंत्री असतात, दुसरे राज्यमंत्री म्हणून सदस्य असतात महिला व बालविकासाचे, आणि बालकांच्या क्षेत्रातील नामांकित सामाजिक व्यक्ती किंवा सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते किंवा समाजसेविका ते एक सदस्याच्या रूपामध्ये असतात. राष्ट्रीय संरक्षण आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत आता सध्याचे प्रियांक कानुनगो, आणि दुसरे आपल्या राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आहेत प्रवीण घुगे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. जाता जाता सरावासाठी एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे ब्रीदवाक्य काय आहे? स्वप्न बलशाली राष्ट्रांचे बालमताच्या सन्मानाचे, भविष्यो रक्षती रक्षितः, प्रत्येक बालकांसाठी, सर्व शब्देन भासते. आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका इम्पॉर्टंट टॉपिकसह. जाता जाता आणखीन एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी देऊया, कारण थोडासा टॉपिक हा मोठा होता. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग याची एकूण 3 जणांची निवड समितीद्वारे अध्यक्ष व सदस्यांची निवड केली जाते. अध्यक्ष व सदस्य यांची निवड जास्तीत जास्त कितीही वेळा करता येऊ शकते. 1 अध्यक्ष व 6 सदस्य यांची निवड केली जाते. अध्यक्ष जास्तीत जास्त वयाची 60 वर्ष पदावरती कार्यरत राहू शकतात. या ठिकाणी तुम्हाला आन्सर मेन्शन करायचा आहे, योग्य विधान कुठलं आहे ते. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. कमेंटमध्ये मेन्शन करा, आणि तुम्हाला वाटलंच आपल्याला काही सजेशन तुम्हाला द्यायचं असेल तर prayaga.institute@gmail.com वरती तुम्ही मेल आम्हाला करू शकता. आम्ही नक्कीच त्यात तुमच्या जे सजेशन्स असतील त्या व्हिडिओमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.